मुंबईतल्या जहांगीर आर्ट्स गॅलरीमध्ये देशभरातल्या तब्बल 100 चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन लागलेलं आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांच्या देखील 3 चित्रांचा समावेश आहे। आपण त्यांच्याशी या विषयासंदर्भात बातचीत करणार आहोत। सचिन खरात यांची 3 महत्त्वाची चित्र जी या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली आहेत आणि लाखोंच्या घरामध्ये त्या चित्रांची विक्री होत असल्याची देखील माहिती एबीपी माझाला तर मिळालेली आहे। आपण सचिन खरातांशी बोलणार आहोत। तत्पूर्वी त्यांची जी एक अनोखी स्कूटर या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे तिच्या मागचं काय त्यांचं थॉट आहे किंवा कशा पद्धतीनं ती तयार करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या वस्तूंचा वापर करण्यात आलेला आहे, अशा वेगवेगळ्या विषयांसंदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सचिनजी, एक अनोखी स्कूटर तुम्ही तयार केलेली आहे। खरं तर बजेटची स्कूटर आपल्याला दिसते, पाहायला मिळते। काय या स्कूटरचं वैशिष्ट्य आहे आणि या प्रदर्शनाबद्दल काय सांगाल? सर, सगळ्यात महत्त्वाचं इथे प्रदर्शनात जहांगीर आर्ट गॅलरी ही भारतातली सगळ्यात मोठी गॅलरी आहे आणि त्यामध्ये 50 ते 100 चित्रकारांची चित्रं आज इथं लावलेली आहेत आणि ती संधी मलाही आज मिळालेली आहे। आणि त्यात माझी 3 मोलाचं काम आहे। एक मी रुक्मिणी नावाचं एक पेंटिंग केलं आहे आणि एक स्कूटर केली आहे आणि एक माझं बुद्धाचं स्कल्पचर आहे। असे 3 माझी कामं आहेत। स्कूटरबद्दल सांगायचं म्हणजे सर, ती जवळपास 50-60 वर्षाची स्कूटर आहे आणि ती खूप धूळ खात पडली होती आणि ती रिटायर केली मी। रिटायर झाल्यानंतर म्हणजे विकताना जवळपास त्याचे 5 ते 6 हजार रुपये मला आले असते, पण तसं न करता मला असं वाटलं की ती एक सुंदर अजून एकदा परत सजली पाहिजे, कारण तिच्या खूप लोकांचा जीव होता 50-60 वर्षापूर्वी। खूप लोक ती वापरायची, बजाज स्कूटर हे खूप लोक वापरायचे आणि मला असं वाटते की आता त्या नव्याने ती सजली आहे आणि नव्याने तिला ते रूप मिळालं पाहिजे। एका ठिकाणी ती अशा एका मुंबईसारख्या ठिकाणी आज ती उभी आहे आणि ती स्वतःला बघा किंवा मला बघा अशा पद्धतीचं तिचं ॲटिट्यूड आहे आणि मी तिला अशी सुंदर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आज ती मला असं वाटते की ती 5,000-10,000 नसेल तर त्याची किंमत 10 लाख रुपये आहे आणि खूप लोकांच्या मागण्या आहेत आणि याच्यावरूनच मला आता मला नवीन कल्पना मी करतोय की गाडी मी कार करतोय। आता मला एक ऑर्डर आली की ॲम्बॅसेडर कार करण्याचं मला एक संधी मिळते की मी ॲम्बॅसेडर कार पूर्णपणे पेंटिंग करून लोकांपर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। एक बुद्धाचं स्कल्पचर देखील आम्ही पाहिलं, त्या चित्रामध्ये बुद्धाच्या शरीरावर अनेक चित्र वेगवेगळे आम्हाला पाहायला मिळत होती। काय त्याच्या मागचा थॉट आहे तुमचा? बुद्धांचं चित्र म्हणजे बुद्धांचं स्कल्पचर बनवलं आहे। बुद्ध ज्यावेळेस ज्ञानप्राप्तीच्या आधी त्यांच्या ज्या आठवणी आहेत, जे सिद्धार्थ गौतम असताना ज्या आठवणी आहेत ते मी त्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या शरीराच्या आतून इनर व्ह्यूमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि ते करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की बुद्ध प्राप्त होण्याच्या आधी आणि बुद्ध प्राप्त झाल्यानंतर हा दोघांचा जो प्रवास आहे तो एकाच स्कल्पचरमध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला। तेही ते स्कल्पचर 7 लाखामध्ये सेल झालं आणि इथं मला असं वाटतं की खूप चांगला असा एक्सप्लोजर मला मिळाला आणि सोलापूर करून मी इथं आलो आहे, त्यामुळं मला सोलापूरकरांचा आणि मुंबईकरांचा फार सपोर्ट होता हे करण्यामागं। शेवटचा प्रश्न, तुम्ही रुक्मिणी स्कल्पचरबद्दल बोलत होता, या पेंटिंगबद्दल बोलत होता, नेमकं काय याच्यामध्ये वेगळेपण आहे? या चित्रासाठी कशा पद्धतीने मेहनत केली, किती दिवस लागले? येस सर, रुक्मिणी पेंटिंग करण्यासाठी 2 महिने लागले आणि रुक्मिणीच्या आठवणी म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणी, आपण राधा कृष्ण म्हणतो पण मला रुक्मिणी आणि कृष्ण हे पती पत्नीचं चित्र काढायला आवडतं, त्यामुळं मी रुक्मिणीचं हे चित्र काढताना तिच्या रुक्मिणीच्या आणि कृष्णाच्या आठवणी तिच्या डोक्यामध्ये आणि त्यांच्या लग्नाच्या सोहळ्याच्या हळदीची जी रात्र असते ती आणि मग लग्नाचा जो दिवस आहे आणि तो सोहळा आणि सोहळ्याला सगळी जमलेली सगळी मित्रमैत्रिणी आणि मोर आणि कमळ आणि जे पाण्यातला जो विषय आहे किंवा तिची ओढणी असेल किंवा तिचं ते रूप असेल, हे जे शांततेचं रूप आहे आणि हे मोर म्हणजेच तो कृष्णाचं एक रूप दाखवलं गेलं आहे, हे सगळं एकदम सिम्बॉलिक पद्धतीने भारतीय शैलीच्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे। याची विक्री झाली आहे का आणि किती? याची विक्री झालेली आहे, 5,20,000 याची किंमत आहे आणि हे पण विकलेलं आहे सर। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच सचिन खरात यांच्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईत लागलेलं आहे। लाखोंच्या घरामध्ये चित्रांची विक्री देखील या निमित्तानं झाल्याची माहिती सचिन खरात यांच्या वतीनं देण्यात आली आहे। कॅमेरामन हेमंत कदम, निलेश बुधावले, एबीपी माझा, जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई।